नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. आज आहे डे 22. म्हणजेच आपण जे काही फर्स्ट आपली हे म्हणतात पायरी म्हणतात ज्याला, किती पार केली आहे. फर्स्ट पायरी म्हणजे काय की फर्स्ट स्टेप त्याला म्हणू आपण, की जे काही 21 डेज कोणत्याही गोष्टीला आपल्या आचरणात आणण्यासाठी लागतात, ती एक गोष्ट आपण ह्या जे काही आपलं सिरीज सुरू आहे त्याच्या थ्रू कंप्लीट केलं आहे, जे की आपले डेली म्हणजे कंटिन्युअसली 21 डेज लेक्चर आतापर्यंत झालेत. सो आता ही जी काही हॅबिट आहे आपल्या आचरणात आणली, आता ह्या हॅबिटचा फायदा उचलून आपल्याला कंटिन्युअसली रेग्युलर स्टडी करून जे काही सिलेक्शन आहे त्याच्या मार्गावरती जायचं. ठीक आहे. आणि थोडे दिवस उरलेले आहेत एक्झामसाठी. तुमचा एसबीआय क्लरिकल ज्यांचं दिलेलं आहे, एसबीआय क्लरिकल मेन्स, याचा पण रिझल्ट मे बी ह्या आठवड्यामध्ये लागू शकतो, या आठवड्यात किंवा मॅक्स या मंथमध्ये लागू शकतो. सो तुमच्या इकडे अपॉर्च्युनिटी भरपूर आहे की हे जे काही एसबीआय मध्ये भरपूर विद्यार्थी जाणार आहेत, जे की एसबीआय पीओ होतील, एसबीआय क्लरिकलचा रिझल्ट येईल, त्यामध्ये 12-13 हजार जण जातील, जे की आपल्या महाराष्ट्रासाठी 1000-1500 जागा आहेत, मे बी 1100 जागा आहेत. एवढे विद्यार्थी तुमच्या कॉम्पिटिशन मध्ये जाणार आहेत. सो तुमच्याकडे एक बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे की यावर्षी जे काही आरआरबीचा जो काही रिझल्ट आहे तो काढण्याचा. ठीक आहे. ऍज अ ऑफिसर म्हणा किंवा ऍज अ क्लरिकल, जे जे काहीही तुम्हाला भेटो. ठीक आहे. प्रत्येक गोष्ट इम्पॉर्टंट असते. ओके. सो त्याच अनुषंगाने आपण पुढे जाऊ आणि याला शेवटपर्यंत चालू ठेवू. ठीक. तर बघा, आजचा पहिला जो काही आहे पझल, त्याला काय काय म्हणायचं आहे की 12 पर्सन्स आहेत म्हणले स्टँडिंग इन 2 पॅरल रोज. आता 12 पर्सन्स आहेत, 2 पॅरल रोज आहेत आणि अपोजिट टू इच अदर. ठीक. ओके. अपोजिट टू इच अदर आहेत आणि रो 1 मध्ये कोण बसले बघा, HIJKLM हे आहेत. आता 12 पर्सन म्हटल्यानंतर आपण कसं घेणार की हे 1, हे 2, हे 3, हे 4, हे 5, हे 6. हा. ओके. मग आता ही जी वरले पाहत असतील ते साऊथला पाहत असतील. ओके. आणि जे काही खाल्ले असतील ते नॉर्थला पाहत असतील. दोन्ही अपोजिट डायरेक्शनला पाहतात, म्हणजे एकमेकाला पाहतात असं त्यांचं म्हणणं. ठीक. आणखीन एक कंडिशन घेऊ आपण 6 जणांची. ठीक. 1, 2, 3, 4, 5, 6. ठीक. ओके. आणि ह्याच्यामध्ये हे नॉर्थ आणि साऊथ. ओके. आता पहिल्या रो मध्ये जे बसलेत ते बसलेत म्हणले HIJKLM आणि ते साऊथला फेस करतायत. ते इथं आहे, साऊथला फेस करतायत. मग ते लिहा आपण. हा रो 1 झाला आणि हा रो 2 झाला. ठीक. मग इथं HIJKL आणि M, मग उरलेला जो असेल UVWXYZ, ठीक, तो नॉर्थला पाहत असेल आणि सेकंड रो मध्ये बसला असेल ऑब्व्हियसली. ठीक. तर बघा UVWXY आणि Z. ओके. मग डायरेक्ट सुरू करू आपण, काय म्हणतात साहेब. ठीक. ओके. तर बघा, पहिलं W सीट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ द वन हू फेसेस L, म्हणजे W हा थर्ड टू द लेफ्ट आहे कुणाला, जो काही L ला कोणी फेस करतोय त्याच्या थर्ड टू द लेफ्ट. ठीक आहे. ही कंडिशन अशी होणार. ओके. हा. नेक्स्ट बघा, L डज नॉट स्टँड एंड ऑफ द रो. सिंपल. मग L जो आहे हा एंडला नाही. ओके. समजलं. हा. बघा मग पुढं काय की ओनली 1 पर्सन स्टँड बिटवीन L अँड K. आता L आणि K मध्ये एक जण आहे, L आणि K मध्ये एक जण. ओके. मग परत बघा काय म्हणलं, पुढे काय म्हणलं, द नंबर ऑफ पर्सन्स लेफ्ट ऑफ K. आता Kच्या लेफ्टला जेवढे आहेत, Kच्या लेफ्टला जेवढे आहेत तेवढेच इज सेम एज नंबर ऑफ पर्सन स्टँड राईट ऑफ H. Hच्या राईटला तेवढेच आहेत. ओके. असू द्या. ओके. हा. मग बघा पुढं काय, जे सीट्स इमिजिएट लेफ्ट ऑफ द वन हू सीट्स थर्ड टू द राईट ऑफ H. जे सीट्स इमिजिएट लेफ्ट ऑफ द वन हू स्टँड्स थर्ड टू द राईट ऑफ H. Hच्या थर्ड टू द राईटला जो कोणी असेल त्याच्या इमिजिएट लेफ्टला जे आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे सेकंड टू द राईटला म्हणा की जे कुठे गोल फिरून सांगितले तुम्हाला की त्याचं म्हणणं काय, जे स्टँड्स इमिजिएट लेफ्ट ऑफ द वन हू स्टँड्स थर्ड टू द राईट ऑफ H, म्हणजे Hच्या थर्ड टू द राईटला जो आहे त्याच्या इमिजिएट राईटला जे आहे त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे जे जो आहे हा Hच्या सेकंड टू द राईटला डायरेक्टली असं गोल फिरवून दिले फक्त. ओके. पुढे बघा, द वन हू स्टँड्स अपोजिट टू जे थर्ड टू द लेफ्ट ऑफ V. आता जेच्या अपोजिट जो कोणी आहे, जेच्या अपोजिट जो कोणी आहे हा थर्ड टू द लेफ्ट ऑफ V आहे असं त्यांचं म्हणणं आहे. असू द्या. पुढे बघा काय म्हणलंय की यू स्टँड सेकंड टू द लेफ्ट ऑफ V. आता U जो आहे हा सेकंड टू द लेफ्ट ऑफ V आहे. नेक्स्ट, Z
टू द लेफ्ट ऑफ द वन हू स्टँड्स इमिजिएट राईट ऑफ वाय. वायच्या इमिजिएट राईटला ज्यानं कोणी आहे त्याच्या फोर्थ टू द लेफ्टला हा झेड आहे म्हणले. मग त्याच्या फोर्थ टू लेफ्ट हा फर्स्ट झाला, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ झेड. ठीक, त्यांचं म्हणणं असं आहे की याच्या फोर्थ टू द लेफ्टला आणि वायच्या इमिजिएट राईटला जो कोणी आहे त्याच्या फोर्थ टू द लेफ्टला म्हणजे त्याच्यात आणि त्याच्यामध्ये तिघ जण. ठीक, नेक्स्ट आहे एक्स निदर स्टँड अपोजिट टू जे नॉर एम. ठीक आहे, एक्स हा जे एक्स जो आहे हा जे आणि एमचा नेबर नाही म्हणजे अपोजिट नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, सुरू करताना बघा कुठून बसू शकतो बघा. आता एक आपल्याला एक ट्रिक दिले म्हणजे कंडिशन त्यानं दिली डायरेक्टली की एल हा जो आहे एंडला नाही. ओके, आणि एल हा वर आहे. आता बघा एल ला ज्यानं फेस करणार आहे मला सांगा, एल जर इथं आला मग एंडला नाही म्हटल्यानंतर एल ला इथे घेतलं समजा, एल ला कोण फेस करतोय, हा करतोय. मग याच्या थर्ड टू द लेफ्ट म्हणजे याच्या इकडे किती जण पाहिजे, तिघ जण पाहिजे. मग कमीत कमी तिघ जण असण्यासाठी एल ला कुठं बसवलं पाहिजे, एल ला कुठं बसवलं पाहिजे, एल एकतर इथे येणार ह्याच्या अपोजिट हा, मग त्याच्या डब्ल्यू थर्ड टू द लेफ्टला डब्ल्यू ही कंडिशन होणार. आणखीन एक कंडिशन होणार, एल इथे येणार त्याच्या अपोजिट हा, त्याच्यात थर्ड टू द लेफ्ट डब्ल्यू म्हणजे इथे येणार त्याच्यात आणि त्याच्यात दोघं जण. ठीक, आता पुढे बघा एल आणि के मध्ये एक जण आहे. आता बघा एल आणि के मध्ये एक जण म्हणल्यानंतर के ला एकच जागा आहे. ओके, आता के ला एकच जागा आहे, एका कंडिशन मध्ये एकच जागा आहे, या कंडिशन मध्ये दोन जागा आहेत. ते आपण बघू, आपण दोन कंडिशन होत आहेत सो त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. मग बघा इथं काय म्हणले, के च्या लेफ्टला जेवढे आहेत तेवढेच एचच्या राईटला आहेत. आता केच्या लेफ्टला जेवढे आहेत, केच्या लेफ्टला बघा किती आहेत, 1 2 3. मग एचच्या राईटला किती पाहिजे, तिघ जण. मग एच कुठं आला पाहिजे इथं, एच कुठं आला पाहिजे इथं. ठीक, ही पण कंडिशन झाली. नेक्स्ट बघा एच हा असा आहे की एचच्या सेकंड टू द राईटला जे आहे आणि जेच्या इमिजिएट एचच्या थर्ड टू द राईटला जो कोणी आहे त्याच्या इमिजिएट लेफ्टला जे इथं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ही कंडिशन झाली. ती कंडिशन कशासाठी दिली असेल तुम्हाला सांगतो. कारण आता बघा इथं आहे ही एचच्या सेकंड टू द राईटला जे तर आला, पण जे जो आहे ह्या इमिजिएट लेफ्टला आहे कुणाच्या, एचच्या जो कोणी थर्ड टू द राईटला आहे त्याच्या. ठीक, ही कंडिशन अशी. आता बघा एचच्या अपोजिट जो आहे, एचच्या अपोजिट जो कोणी आहे हा जो आहे हा व्हीच्या थर्ड टू द लेफ्टला आहे. व्हीच्या थर्ड टू द लेफ्टला म्हटल्यानंतर व्ही कुठं आला असेल, इथं आला असेल. व्हीच्या फर्स्ट सेकंड थर्ड डब्ल्यू. ठीक, हा इथं असेल. नेक्स्ट ही कंडिशन झाली. आता व्हीच्या सेकंड टू द लेफ्टला यू आहे, व्हीच्या सेकंड टू द लेफ्टला यू आहे, मग यू कुठे येणार, इथे येणार. ही पण कंडिशन झाली. आता बघा आता वायच्या थर्ड टू द लेफ्टला झेड आहे, वायच्या थर्ड टू द लेफ्टला झेड आहे. मग समजा वायच्या इमिजिएट राईटला जो कोणी आहे अशी कंडिशन आहे. थांबा सांगतो. आता वायच्या इमिजिएट राईटला जो कोणी आहे त्याच्या फोर्थ टू द लेफ्टला झेड आहे म्हणले. मग त्याच्या फोर्थ टू द लेफ्टला बघा हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ झेड इथे येईल, संपला विषय. ही कंडिशन पण झाली. ठीक, ही कंडिशन पण झाली, समजली तुम्हाला. आता जो एक्स आहे हा जे आणि एमचा अपोजिट नाही म्हटले. आता जे आणि एमचा अपोजिट नाही म्हटल्यानंतर एक्स ला जागा उरली एकच आणि एम ला जागा उरली एक तर इथे येणार एम और एक तर इथे येणार. एक्स हा जे आणि एमचा नेबर नाही, मग एम इथं आला पाहिजे का नाही, एम ला एकच जागा उरली. सो ही पण कंडिशन झाली. उरला काय, जे के एल एम एन एच आय उरलेला आहे, सो आय इथे येणार. ठीक, हे समजलं तुम्हाला. दिस इज द फायनल सोल्युशन ऑफ द पझल. ठीक, ही कंडिशन काय नाही येणार हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सॉल्व्ह करून देणार आहे. ठीक, ओके. तर याच्यावरती क्वेश्चन बघा काय विचारलाय की 4 ऑफ द फॉलोइंग आर लाईक सर्टन वे. हा क्वेश्चन तुम्हाला माहिती असेल की खालील पैकी जो काही 5 ऑप्शन आहेत त्याच्यामधले 4 ऑप्शन हे सेम आहेत, म्हणजे सेम कंडिशनला फॉलो करतात. बाकीचा एक जो ऑप्शन आहे तो वेगळा आहे. मग तो बघा एमडब्ल्यू जे यू एमडब्ल्यू हे काढून टाकू. आपलं झालंय. ओके, आता एमडब्ल्यू जे यू के वाय एच व्ही अँड एल झेड. ठीक आहे, एल झेड. ओके, आता 5 ऑप्शन आहे. मग बघा आता एमडब्ल्यू बघा कुठं आहे, एमच्या इकडे इमिजिएट लेफ्टला असं समजू डब्ल्यू आहे. मग बघा पुढे जे आणि यू आहे का, हा जे इथं आहे यू इथं आहे, बरोबर आहे. के आणि वाय, के इथं आहे वाय इथं आहे. ठीक, म्हणजे एका लाईन मध्ये आहेत असं म्हणणं आहे त्यांचं. नेक्स्ट आहे एच आणि व्ही. आता बघा इथं एच आहे आणि इथं व्ही आहे, म्हणजे एका ह्याच्यामध्ये आहे. ठीक,
नेक्स्ट आहे एल आणि झेड. आता एल इथं आहे आणि झेड इथं आहे, म्हणजे दोघात काहीच कॉम्बिनेशन नाही, सेम ह्याला फॉलो करते का त्यानं, म्हणून आपला आन्सर काय की ऑप्शन नंबर 5 एल झेड इज राईट आन्सर. ठीक, एल झेड इज राईट आन्सर. ठीक, आय होप समजलं असेल तुम्हाला. आता नेक्स्ट बघा, याच्यावरच क्वेश्चन काय विचारले की व्हॉट इज द पोझिशन ऑफ एच विथ रिस्पेक्ट टू जे. आता एच ची पोझिशन काय विथ रिस्पेक्ट टू जे. हा एच इथं आहे, जे इथं आहे, जेच्या इथं काय सेकंड टू द लेफ्ट. ठीक, तर आन्सर काय असणार आपलं सेकंड टू द लेफ्ट. ऑप्शन नंबर 3 इज राईट आन्सर. ठीक, हा नेक्स्ट बघा, आता 6 बॉक्सेस आहे म्हणले आणि 1 अबो अनदर आहे, हे असं त्यांचं म्हणणं आहे. सो तुम्ही बघा सॉल्व्ह होते का. हा फक्त 1 अबो अनदर नाही, याच्यामध्ये एक ट्रिक ही आहे की जो काही ईच बॉक्स आहे त्याला नंबर्स आवडतात म्हणले, काही नंबर ऑफ चॉकलेट्स आहेत त्यांच्याकडे, ते पण काढायचंय. मग बघा ओके. आता बघा 6 बॉक्सेस आहेत म्हणले, 1 अबो अनदर, ते नॉर्मल नॉर्मल आपण काढायचं की 6 आहे, 5, 4, 3, 2 आणि 1. ओके, मग पुढे बघा, तर हे झालं 6 जण आहेत. ओके, मग ह्याच्यामध्ये हे 6 बॉक्सेस हे त्यांचे नंबर ऑफ चॉकलेट्स, हे 6 बॉक्सेस अँड दिस इज नंबर ऑफ चॉकलेट्स. ओके, तर बघा इथे पुढं बघा काय म्हणलंय, डिफरंट नंबर ऑफ कंटेन डिफरंट नंबर ऑफ चॉकलेट्स, म्हणजे कुणाकडे 5 असू शकतात, कुणाकडे 10 असू शकतात, कुणाकडे 20 असू शकतात अँड सो ऑन, काय पण असू शकतं. ओके, असं त्यांचं म्हणणं आहे. मग बघा काय म्हणलंय, डी केप्ट 3 स्टॅक्स बिलो बी. तुम्हाला पहिल्या लेक्चर पासून सांगतोय, आता सांगायची वेळ आणू नका की डी जो केप्ट 3 स्टॅक्स बिलो बी, म्हणजे डी आणि बी मध्ये किती पाहिजे, 2 जण पाहिजे ऑब्विसली. ठीक आहे, आता डी इज केप्ट 3 स्टॅक्स बिलो बी, म्हणजेच डी आणि बी मध्ये 2 जण आहेत, हे तुम्हाला माहिती असेल. ठीक, नेक्स्ट आहे हाऊ मच सेन्सिटिव्ह. डी इज नॉट केप्ट ऍट लोअर मोस्ट स्टॅक, म्हणजे डी हा इथे येणार नाही, सिम्पल. ओके, पुढे आहे द बॉक्स विच कंटेन्स 20 चॉकलेट्स इमिजिएट बिलो डी, म्हणजे डीच्या आणखीन एक जण खाली आहे जो की 20 चॉकलेट्स वाला आहे. ठीक, नेक्स्ट आहे, आता मग बघा, समजा बी इथं घेतलं आणि डी इथं घेतलं आणि 20 इथे येणार. ठीक, आणखीन एक कंडिशन अशी होणार की बी इथे येणार, डी इथे येणार आणि 20, या 2च कंडिशन होऊ शकतात. ही कंडिशन आपली कन्फर्म झाली. ओके, आता बघा पुढं, ए कंटेन्स ट्वाइस द नंबर ऑफ चॉकलेट्स दॅन डी. ए कडं डी पेक्षा जास्त चॉकलेट आहे, याचा मतलब असा झाला का की ए हा वर आहे, असं त्याचा मतलब होणार का नाही. ए हा डीच्या खाली असू शकतो, वर असू शकतो, काही सांगता येत नाही, पण ए कडं डी पेक्षा ट्वाइस चॉकलेट आहे. ठीक, ए इज इक्वल टू 2 इंटू डी. ओके, हा असं त्यांचं म्हणणं आहे. नेक्स्ट बघा, ओनली 1 बॉक्स इज केप्ट बिटवीन बी अँड ए. आता बी आणि ए मध्ये फक्त एक बॉक्स आहे. ओके, हा बी आणि ए मध्ये डायरेक्ट काढा ना, बी आणि ए मध्ये एक बॉक्स आहे. ठीक, आला वर, ए वर आला, याचा मतलब असा नाही की ए कडं जास्त आहेत म्हणून ए वर आलाय, त्याचा तसा मतलब नसतो. चॉकलेट्स वेगळे आणि ते जे हे आहेत ते स्टॅक्स आहेत, हे जे आहेत ते स्टॅक्स आहेत आणि हे जे आहे ते नंबर ऑफ चॉकलेट्स आहेत, कुणाकडे कमी असू शकतात, कुणाकडे जास्त असू शकतात, असं काही संबंध नाही त्याचा. ठीक, ओके, हा बघा, ई केप्ट इमिजिएट अबोव सी. आता ई जो आहे हा सगळ्यात महत्वाचा, सेकंड कंडिशन इथून कट होऊन जाणार, ही जी सेकंड कंडिशन आहे कट होऊन जाणार, कारण ईला आणि सी ला एका खाली एक बसण्यासाठी जागा कुठंच नाही, कारण इथे एकटा एक बसू शकतो, और इथे एकटा एक, इथं और एकटा एक, कुठंच जागा नाही, इथे एकच जागा आहे पहिल्या कंडिशन मध्ये. बघा, ई इज केप्ट इमिजिएट अबोव सी, ही कंडिशन झाली. नेक्स्ट बघा, डी हॅज 8 चॉकलेट लेस दॅन ई. आता डी कडं 8 कमी आहेत, डी इज इक्वल टू 8 मायनस ई, ही कंडिशन अशी होणार, म्हणजे ई कडे जेवढे चॉकलेट्स आहेत त्याच्यापेक्षा 8 कमी डी कडे आहेत. मग बघा, ई कडे किती आहेत, 20. समजा ई कडे किती आहेत, 20. हे आपण मस्तपैकी असं रंगीबेरंगी खेळ मांडला करू. हा, आता ई कडे 20 आहेत, ई कडे 20 आहेत, मग 8 कमी म्हणल्यानंतर किती पाहिजे, 12 पाहिजे. डी कडे 12 पाहिजे, ही कंडिशन झाली. एक कंडिशन अशी होती की ए कडे डी पेक्षा डबल आहे, मग ए कडे किती पाहिजे, 24. ठीक, 24 समजलं तुम्हाला. नेक्स्ट बघा काय म्हणलंय की बॉक्स बी हॅज 2 चॉकलेट लेस दॅन एफ. आता एफ कुठे येणार, एफ ला जागा एकच उरली, पण बी इज इक्वल टू 2 मायनस एफ, ही कंडिशन अशी आहे, म्हणजे एफ पेक्षा 2 कमी आहेत, असं त्याचा मतलब आहे. नेक्स्ट बघा, सी इज
1 चॉकलेट लेस दॅन डी. आता सी कडे 1 चॉकलेट कमी आहे, मग सी कडे किती पाहिजे? 11 पाहिजे. ऍक्च्युअली डी कडे 12 आहे, मग 1 कमी सी कडे आहे म्हटल्यानंतर किती पाहिजे? 11 पाहिजे ऑब्व्हियसली. ठीक. बी हॅज 4 चॉकलेट्स मोर दॅन सी. बी कडे 4 चॉकलेट जास्त आहेत, मग बी कडे किती पाहिजे? 15 पाहिजे. मग जर समजा बी कडे 15 आले, हे 2 कमी करून आलेत म्हटल्यानंतर ह्याच्याकडे किती पाहिजे? 17. 17 - 2 15. एफ कडे किती पाहिजे? 17. हे आहे आपलं फायनल सोल्युशन. आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक. की बाबा बी आणि एफ ची कंडिशन तुम्हाला समजलं. ते नाही समजलं कमेंट बॉक्समध्ये सांगा, हे पझल आपण परत घेऊ. ओके. हा, तर बघा काय म्हणलंय की विच ऑफ द फॉलोइंग बॉक्स इज केप 2 स्टॅक्स अबोव्ह सी. आता सी च्या 2 बॉक्स अबोव्ह म्हटल्यानंतर सी ला 1 सोडून बॉक्स काढायचे आपल्याला. सीच्या 2 बॉक्स अबोव्ह म्हटल्यानंतर कोण आहे? डी आहे, आणि डी कडे 12 चॉकलेट्स आहेत. मग आहे का? ऑप्शन नंबर 4 म्हणजे डी इज राईट आन्सर. ठीक. नेक्स्ट बघा काय म्हणले, हाऊ मेनी चॉकलेट्स आर देअर इन एफ. आता एफ कडे किती चॉकलेट्स आहेत? बघा एफ कडे 17 चॉकलेट्स आहेत. ठीक. तर ऑप्शन नंबर 2 इज राईट आन्सर. आय होप तुम्हाला समजलं असेल. आय होप जे काही म्हणजे पझल होता आता ते समजलं असेल तुम्हाला. ठीक. त्याच्यामध्ये काही डाऊट्स असतील ऑब्व्हियसली असणार आहेत. असेल तरी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुमचं तिथंच सोल्युशन देण्यात येईल. ऑर त्याचं जर काही सोल्युशन हे वेगळं असेल तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. ठीक. तर बघा नेक्स्ट काय म्हणले, ब्लड रिलेशन आहे. ब्लड रिलेशन मध्ये बघा काय म्हणले पहिल्यांदाच की जी इज अ फादर इन लॉ ऑफ टी. आता जी जो आहे हा टीचा फादर इन लॉ आहे म्हटल्यानंतर टीची बायको किंवा नवऱ्याचा वडील असेल तो. ठीक. असं त्याचा मतलब आहे. ओके. हा. नेक्स्ट बघा टी हु इज ओनली डॉटर ऑफ क्यू. टी जी आहे ही फक्त एकुलती एक डॉटर आहे क्यूची, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे टीला भाऊ असू शकतो पण आता बहीण असणार नाही, एकुलती एक डॉटर आहे त्यांना म्हणणं आहे. ठीक. नेक्स्ट आहे एस इज अ फादर ऑफ एफ. एफ हु इज द नेफ्यू ऑफ बी. आता बघा काय झालं, क्या हुआ? एस इज अ फादर ऑफ एफ. आता एफ हा बीचा नेफ्यू आहे. आता बीचा नेफ्यू म्हटल्यानंतर एक काय कंडिशन होणार इथं? एसचा भाऊ किंवा बहीण आहे एफ. सिंपल. सॉरी बी. एसचा जो काही भाऊ किंवा बहीण आहे ही बी आहे. सिंपल. ठीक. नेक्स्ट आहे सी इज अ ब्रदर इन लॉ ऑफ एस. सी जो आहे हा एसचा ब्रदर इन लॉ आहे म्हटले, मग ह्याचं बीचं लगीन लावून द्यायचं आपण. सी जो आहे हा बीचा म्हणतो काय ह्याचा एसचा ब्रदर इन लॉ आहे. मग समजा आता मला सांगा, आता मला एक भाऊ आहे समजा. आता एक भाऊ आहे मला आणि माझं लग्न झालं काय काय मला माहित नाही. ठीक. मग आता भाऊ दिलेला आहे, त्या कंडिशन मध्ये दिलेला आहे भाऊ. मग त्या कंडिशन मध्ये दिले की सी इज अ ब्रदर इन लॉ ऑफ एस. म्हणजे सी जो आहे हा एसचा ब्रदर इन लॉ आहे. एसचा ब्रदर इन लॉ म्हणजे त्याच्या भावाची किंवा बहिणीचा सॉरी बहिणीचा नवरा असणार. ठीक. मग समजा ऑलरेडी एक तिला बहीण आहे, ऑलरेडी एक इथे दिलेलं आहे एक कंडिशन की मला एक बाबा बहीण आहे. मग डोक्याला कशाला शॉर्ट द्यायचा की बाबा मला एक आणखीन एक बहीण असू शकते, त्याचा नवरा असू शकतो, ऑर असं काय पण डोक्याला कशाला शॉर्ट द्यायचं. ठीक. ऑर या कंडिशन मध्ये असं पण होऊ शकतं की यसला ऑलरेडी एक बच्चा आहे, यसला ऑलरेडी एक बच्चा आहे, मग यसचं कुणासोबत तर लग्न झालं असेल, त्याचा भाऊ हा सी असू शकतो, असं पण कंडिशन होणार. फक्त अशामध्ये बघायचं काय की कमी कंडिशन कशामध्ये होत आहे. ठीक. हे समजलं तुम्हाला. म्हणजे यशच्या बायकोचा भाऊ पण असू शकतो तो, कारण यशला मुलगा आहे म्हटल्यानंतर तेवढं फार चालतंय. ठीक. नेक्स्ट आहे, नेक्स्ट बघा एल इज अ डॉटर ऑफ टी. एल जी आहे टीची डॉटर आहे. एल जी आहे ही टीची डॉटर आहे. ओके. नेक्स्ट आहे टी हु इज डॉटर इन लॉ ऑफ यम. टी जी आहे ही एमची डॉटर इन लॉ आहे. टी जी आहे ही एमची डॉटर इन लॉ आहे. मग यम कुठे येणार? इथे येणार. यम ही त्यांची पत्नी असणार. ठीक. आता बी इज द ओनली डॉटर ऑफ यम. बी जी आहे संपला विषय. तर बी इज द ओनली डॉटर ऑफ यम म्हणजे बी इथे येणार, हा त्यांचा मुलगा असणार. हा जो मुलगा असणार आहे तो यस असणार आहे, आणि बी सोबत ज्यांचं कुणाचं लग्न आलं असेल, और इकडं पण असू शकतं की सी जो आहे हा त्यांचा मुलगा असू शकतो, क्यूचा मुलगा असू शकतो. ठीक. आता यसला एक ही आहे, एक आणखीन एक ही आहे, एफ आहे. ओके. सिंपल. हा. नेक्स्ट आहे बी इज एन अनमॅरिड पर्सन. ते आत्ताच दिलेलं आहे इन द फॅमिली. संपला विषय. एफ जे आहे नेफ्यू आहे. नेफ्यू म्हटल्यानंतर काय येणार? मुलगा येणार. ठीक. तर ही कंडिशन आहे. हे सर्व कंडिशन तुम्हाला समजलं. ब्लड रिलेशनचं हे सॉल्युशन आहे. दिस इज द सोल्युशन. ठीक आहे. जर याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर सांगा, आपण क्लिअर करू. तर याच्यावर क्वेश्चन काय आहे की आता सी हा टीचा काय लागतो, म्हणजे सी रिलेटेड टू टी. म्हणजे बघा
आता सी इथं आहे आणि इथं टी आहे, मग सी टीचा काय लागतो, भाऊ लागतो. मग आहे का ऑप्शन, आहे ऑप्शन नंबर 1 म्हणजे ब्रदर इज राईट आन्सर. समजलं तुम्हाला? ठीक आहे, ओके. नेक्स्ट आहे सिलॉग. सिलॉग समजतंय ना तुम्हाला? जर समजत नसेल किंवा काही वेगळं बाबा फास्ट होतंय किंवा स्लो जातंय, हे पण तुम्ही सांगा, म्हणजे आपण ते इम्प्रूव्ह करू. ठीक आहे, तुम्ही पण नवीन आहे, मी पण नवीन आहे, म्हणजे ट्युनिंग मॅच व्हायला वेळ लागतो. सो काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही जरी सांगितलं, कारण तुमच्या सजेशन नुसारच आपण इम्प्रूव्ह करणार आहे. ओके, सो युअर सजेशन इज ऑलवेज वेलकम. तर बघा काय म्हणलंय की आता जिंजर ओनली, हा एवढे दिवस तुम्हाला मी ओनलीची कंडिशन शिकवत होतो, सॉरी ओनली फ्यूची कंडिशन शिकवत होतो, समची कंडिशन शिकवत होतो. आता आलंय ओनली, ओनलीची कंडिशन. तुम्हाला आता असं 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 आणलंय, आता असं जायची वेळ आहे तुमची, तुमच्या अभ्यासाची असं जायची वेळ आहे. ठीक आहे, एवढे दिवस तुम्हाला तुम्हाला इथे इथे वरनं आणले, आता सोपं सोपं, आता थोडं 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 वर जायचं आपल्याला, दमान 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 हा ग्राफ वर वाढवत जायचंय. हा ग्राफ तुमचा डिफिकल्टी लेवलचा पण असणार आहे, आणि हा ग्राफ तुमचा जो काही प्रॅक्टिस लेवल आहे त्याचा पण असणार आहे याच्यामध्ये, आणि हा ग्राफ तुमच्या सिलेक्शन लेवलचा पण असणार आहे. जेवढं जास्त तुमची प्रॅक्टिस होणार आहे तेवढं लवकर म्हणा किंवा तुमचं सिलेक्शन होणार आहे, असं आहे ते. ठीक, तर आता बघा ही कंडिशन, बघा ओनलीची कंडिशन काय असते. कधीही कधीही कुठल्याही सिलॉग मध्ये तुम्हाला जर दिलं ओनली, आता ओनली समजा ही ओनली ए इज बी, ओनली ए इज बी, आता ह्याला कसं लिहायचं, असं लिहायचं का ओनली ए इज बी, असं लिहायचं का? तर नाही. तर याला काय म्हणायचं, याला काय म्हणायचं की जो काही हा सेकंडवाला असतो, हा जो काही सेकंडवाला असतो, हा सेकंडवाला असतो, हा ऑल मध्ये जातो एच्या, म्हणजे ऑल बी इज ए. ह्याला वाचताना वाचायचं कसं, कधी पण ओनली ए इज बी जर आलं, ओनली ए इज बी जर आलं, तर याला वाचताना वाचायचं कसं, ऑल बी, इकडून वाचायचं ऑल बी इज ए. वाचताना असं करायचं, कंडिशन ती अशी होणार. ठीक, कंडिशन अशी होणार. याचाच मतलब काय की आता तुम्हाला इथं दिलं समजा की तर समजा आता इथं दिलं सम सम ए इज सी असं जर दिलं, आणि त्यानं जर म्हणलं तुम्हाला की सम सी कॅन बी बी, सम सी कॅन बी बी, तर ती कंडिशन रॉंग होणार. कारण इथं कंडिशनच आहे ओनली ए इज बी, म्हणजे फक्त ए हे बी होऊ शकतात किंवा बी हे ए होऊ शकतो, पण बाकीचं कोणतंच त्या बी मध्ये जाऊ शकत नाही. ओनलीची कंडिशन समजून घ्या परत. ओनली ए इज बी जेव्हा म्हटलं जातं, त्या एच्या जागी काय पण होऊ शकतं. वाचते वेळी त्याला कसं वाचायचं, उलट वाचायचं, की जे काही सेकंडवाला आहे, जी काही सेकंडवाला आहे, ऑल बी इज ए, म्हणजे जी काही सेकंडवाला आहे ती ए मध्ये मर्ज होणार आहे. आणि जेव्हा तुम्हाला जर कंडिशन विचारलं की सम सी कॅन बी बी, जर असं काही विचारलं तर ती कंडिशन काय होणार, रॉंग होणार. ते होणारच नाही, कारण ओनली ए इज बी म्हणले, फक्त ए हे बी होऊ शकतात, बाकी काहीच बी होऊ शकत नाही, असं त्याचं म्हणणं आहे. समजलं तुम्हाला? ही ओनलीची कंडिशन, ही एवढा वेळ घ्यायची म्हणजे तुम्हाला समजावून सांगायचं की ओनली हे येतं तुम्हाला, कन्फ्युजिंग आहे, कन्फ्युजिंग होतं की ओनली चला पहिल्यांदा कोणाला घ्यायचं आणि दुसऱ्यांदा कोणाला घ्यायचं हे कन्फ्युज होतं. ठीक, आणि तुम्हाला काय त्याच्यावरती क्वेश्चन म्हणजे विचारू शकतो ते पण तुम्हाला सांगितले. तरीही जर डाऊट असेल तर सांगा, आपण त्याचं तर सोडवणार नाही. आता बघा इथं ओनली जिंजर इज गार्लिक, मग आपण काय वाचणार, वाचताना ऑल गार्लिक इज जिंजर, उलट वाचायचं. ठीक आहे, ऑल गार्लिक इज जिंजर. ठीक आहे, वाचते वेळी असं वाचायचं. ठीक, पुढं बघा काही कंडिशन आली की सम जिंजर इज टी, सम जिंजर इज टी, सम जिंजर इज टी. ठीक, हा नेक्स्ट आहे ओनली फ्यू टी इज स्ट्रॉंग, ओनली फ्यू टी इज स्ट्रॉंग. समजलं तुम्हाला? हा, आता बघा काय कंडिशन विचारलंय की सम टी इज गार्लिक. आता सम टी इज गार्लिक सिंपल आहे, तुम्हाला दिसतंय का, सम टी इज गार्लिक. त्यानं जरी कंडिशन जरी दिलं असतं सम टी कॅन बी गार्लिक, हे पण रॉंग झालं असतं, आणि हे पण रॉंग ऑब्विसली, कारण कोणतंच गार्लिक हे बाकीच्या ह्याच्यामध्ये जाऊ शकत नाही, सिंपल मतलब. नेक्स्ट आहे ऑल जिंजर कॅन बी स्ट्रॉंग, ऑल जे काही जिंजर आहे ते स्ट्रॉंग होऊ शकतात का, तर नाही, तर ऑब्विसली नाही. ठीक, समजलं तुम्हाला? तर याचा आन्सर काय,
म्हणजे दुसऱ्याचा आन्सर पण रॉंग. ठीक, मग याचा आन्सर काय येणार? निदर 1 नॉर 2 फॉलो. समजलं तुम्हाला? नेक्स्ट बघा आता, ओनली फ्यू सिलेंडर इज एलपीजी. ओनली फ्यू सिलेंडर इज एलपीजी. नेक्स्ट आहे सम एलपीजी इज नॉट एचपी. म्हणजे सम एलपीजी जे आहेत हे एवढे जे एलपीजी आहेत हे काय नाहीत, हे नाही, एचपी नाहीत, हिंदुस्थान पेट्रोलियम. ठीक, आता बघा पुढे काय म्हणले की नो सिलेंडर इज इंडियन, नो सिलेंडर इज इंडियन, नो सिलेंडर इज इंडियन अशी कंडिशन आहे. आता बघा की ऑल एलपीजी कॅन बी इंडियन, ऑल एलपीजी कॅन बी इंडियन. तुम्ही म्हणतात सर होऊ शकतो, कारण या दोघांमध्ये काहीच नोचा असं रिलेशन नाही, त्या दोघांमध्ये नोचं रिलेशन नाही, पण ह्या सिलेंडर आणि इंडियन मध्ये नोचं रिलेशन आहे ना, बरोबर ना? ह्या सिलेंडर आणि इंडियन मध्ये नोचं रिलेशन आहे, दिसतंय तुम्हाला. मग ह्या सिलेंडर मध्ये थोडेफार जी काही सिलेंडर आहेत ही एलपीजी आहेत, म्हणजे थोडेफार एलपीजी आहेत हे सिलेंडर आहेत. मग कोणताच सिलेंडर तरी इंडियन मध्ये जाऊ शकत नाही, तर म्हणजे थोडेफार एलपीजी असणारे सिलेंडर आहेत ते कसं जाणार? म्हणून ही कंडिशन काय? रॉंग. समजलं तुम्हाला? आता बघा इथं आहे सम इंडियन कॅन बी एचपी. आता जे काही थोडेफार इंडियन आहेत हे एचपी होऊ शकतात का? तर होऊ शकतात, ऑब्व्हियसली होऊ शकतात, त्याच्यात काही वाद नाही, दिसतंय तुम्हाला. याचा आन्सर काय असणार? ओनली 2 इज फॉलो. समजलं तुम्हाला? आता नेक्स्ट बघा काय म्हणले, पण मस्त पाहिजे ना. अरे रे 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 रे. हा, आता बघा काय म्हणले, 7 पर्सन्स आहेत म्हणले. पेन बदलायचं होतं पण हे सेन्सिटिव्ह. आता बघा 7 पर्सन्स आहेत म्हणले, हॅड इंटरव्ह्यू ऑन 7 डिफरंट मंथ्स म्हणले, 7 डिफरंट मंथ सेम इयर. मार्च मध्ये काही गॅप आहे का एवढंच बघायचं, बाकी काय नाही. मार्च आहे, एप्रिल आहे, मे आहे, जून आहे, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आहे. मग 7 आहेत तर बघू आपण, लिहू इथं. इथे येणार मार्च, अरे इथे येणार मार्च, इथे येणार एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, इथे येणार जुलै, इथे येणार ऑगस्ट आणि इथे येणार सप्टेंबर. 7 मंथ आहेत आणि 7 डिफरंट पर्सन्स आहेत म्हणले. ठीक आहे, 7 जण आहेत असे. ए राजा, रांगोळीला माफ करा थोडं, असंच असणार. ठीक आहे, 7 जण आहेत, 7 डिफरंट मंथ्स आहेत. ओके. तर बघा 7 पर्सन्स आहेत, 7 डिफरंट सिटी मध्ये पण आहेत, आणि ते काय इच ऑफ देम ॲज अ डिफरंट सिटी, म्हणजे वेगवेगळ्या सिटी मधून आहे त्यांचं म्हणणं आहे. मग बघा हे 7 जण आहेत आणि हे 7 डिफरंट सिटीज आहेत. ठीक, परत तेच मंथ 31, पुन्हा हे एप्रिल 30, मे 31, जून 30, जुलै 31, ऑगस्ट 31 आणि सप्टेंबर 30. समजलं तुम्हाला? हे फिक्स असतं. हा, तर डायरेक्ट सुरू करू. काय म्हणले बघा, जास्त वेळ नाही घ्यायचा. की ओनली 2 पर्सन्स हॅव इंटरव्ह्यू बिटवीन. आता बिटवीन शब्द आलाय म्हटल्यानंतर जेवढे दिले तेवढे घ्यायचं आपण, जास्त आगाऊ काम नाही करायचं. ई अँड द वन हू इज फ्रॉम इंदोर, अँड इंदोर हू हॅज इंटरव्ह्यू इन अ मंथ ऑफ 31 डेज. आता ई आणि इंदोर मध्ये 2 जण आहेत, आणि जो काही इंदोर आहे हा 31व्या मंथ मध्ये. सिंपल. नेक्स्ट बघा, द वन हू इज फ्रॉम दिल्ली हॅज अ इंटरव्ह्यू इमिजिएट बिफोर ई. आता दिल्ली जो आहे हा ईच्या इमिजिएट बिफोर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक. नेक्स्ट बघा, द नंबर ऑफ पर्सन्स बिफोर द वन हू इज फ्रॉम दिल्ली. आता दिल्लीच्या बिफोर जेवढे आहेत, दिल्लीच्या बिफोर जेवढे आहेत, इज 1 मोर, एक जास्त आहे कुणापेक्षा? आफ्टर जी पेक्षा, म्हणजे जीच्या नंतर जेवढे आहेत त्याच्यापेक्षा एक जास्त हे दिल्लीच्या वर आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. एक जास्त कोणाच्या? जीच्या नंतर पेक्षा, असं त्याचं मतलब आहे. ही कंडिशन जर तुम्हाला समजली नसेल तर सांगतो मी, की दिल्लीच्या अगोदर ही किती आहे? एक जास्त आहे. दिल्लीच्या अगोदर ही एक जास्त आहे कोणापेक्षा? जीच्या नंतर जेवढे काही आहेत त्याच्यापेक्षा. या कंडिशनचा असा मतलब होतो. ओके. नेक्स्ट आहे बी हॅज इंटरव्ह्यू 3 months बिफोर एफ. म्हणल्यानंतर बी आणि एफ मध्ये किती जण असणार? 2 जण असतात. ही कंडिशन अशी. अँड इमिजिएटली आफ्टर द वन हू इज फ्रॉम चेन्नई, म्हणजेच बीच्या अगोदर असणार चेन्नई, इमिजिएट बिफोर. ही कंडिशन अशी होणार. ठीक. आय होप तुम्हाला समजलं असेल. ओके. नेक्स्ट आहे निदर बी नॉर जी फ्रॉम वाराणसी. आता बी
अँड जी इज नॉट इक्वल टू वाराणसी. ओके, ही कंडिशन अशी. आता बघा, ए हॅज इमिजिएट इंटरव्ह्यू, ए हॅज इमिजिएटली बिफोर द वन हु इज फ्रॉम वाराणसी. म्हणजे ए जो आहे, हा वाराणसीच्या इमिजिएट बिफोर आहे. ओके, ही कंडिशन अशी आहे. नेक्स्ट बघा, नीदर ए नॉर डी फ्रॉम दिल्ली. आता ए अँड डी इज नॉट फ्रॉम दिल्ली अशी कंडिशन आहे. हा, पुढे आहे द वन हु इज फ्रॉम बँगलोर हॅज अन इंटरव्ह्यू इमिजिएटली आफ्टर द वन हु इज फ्रॉम गोवा. आता बँगलोर वाला जो आहे हा इमिजिएटली आफ्टर गोवा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, असू द्या. तुम्ही म्हणता सर हे काय म्हणलं जातं उसको ह्याला येईल, RRPO ला येईल, तर येऊ शकतं. जे हार्ड शिफ्ट आहे त्याच्यामध्ये हे पदल येऊ शकतं. और हे पदल 100% SBI PO लेवलचं आहे. तुम्ही याला कमी समजू नका, प्री लेवलचा. ओके, आणि असं पदल हे जे काही RRB क्लरिकल मेन्स असते ना त्याच्यामध्ये पण येऊ शकतं, काहीच सांगता येत नाही. तर बघा, आता सुरू करताना करायचं कुठून? करणे का कहाँ से बाबा? आता इंदोर जे आहे हा 31व्या मंथ मध्ये आहे असं त्यांचं म्हणणं आहे. इंदोर जे आहे एक मंथ ऑफ 31 डेज मध्ये आहे. पण आपण घेते वेळी काय करतो की बाबा दिल्ली जी आहे, जी पासून कोणती कंडिशन आहे का नाही, पुन्हा वाराणसी दी. समजा एफ आणि बी पासून जर सुरू केलं, चेन्नई होणार, चेन्नई सोबत काही लिंकेज आहे का नाही. मग समजा आता समजा तुम्ही ईला इथे घेतलं, समजा आपणाला काही याचं, समजा ईला जर इथे घेतलं, पुन्हा हे ना कुठे येणार मग 2 सोडून 1 2 इथे येणार इंदोर इथे येणार, पुन्हा दिल्ली इथे येणार. समजा आता पण दिल्लीच्या वर 1 जास्त आहे जीच्या खालीपेक्षा, मग दिल्ली इथे येणार का नाही, म्हणून ई पण तिथे येणार का नाही, हे असं का होतंय. मग समजा इथंच इंदोरला घेतलं, वरच इंदोरला घेतलं त्याच्यात, आणि ह्याच्यामध्ये ई मध्ये 1 जण आहे, मग ह्याच्या वर इमिजिएट वर दिल्ली आहे, हे ई, हे पुन्हा दिल्ली. आता दिल्लीच्या वर किती जण आहेत? 2 जण आहेत. मग जीच्या खाली किती पाहिजे? 1 जण पाहिजे, ऑब्व्हियसली 1 जण पाहिजे. मग जी इथे येणार. ठीक. हा, आता नेक्स्ट इथं कंडिशन करणार आपल्याला की एफ ला समजा जर इथं घेतलं, काय होतं हे, चल ना, एफ ला समजा जर इथे घेतलं तर एफ आणि बी, एफ च्या वर 2 सोडून बी आहे म्हणले, मग इथं 1 इथं 2 इथं बी यायला पाहिजे, ऍक्च्युअली ए आहे तिथं, मग बी एफ इथे येणार का खाली? नाही. मग एफ ला जागा कुठली उरली? एकच, की एफ हा इथे येणार, 1 2 सोडून बी इथे येणार, पण बीच्या इमिजिएट वर चेन्नई आहे म्हणून तिथं जो काही इंदोर आहे तिथे येईल का नाही. सिंपल. ओके, म्हणजे ही 2 कंडिशन झाल्या आपल्या. ओके, म्हणजे ऍक्च्युली जे काही इंदोर आहे ते एकतर, अरे यार काय हे, ह्याच्यामध्ये लय वेळ जातो आपला टाइमपास. ओके, हा, मग समजा आता ईला कुठे घेतलं होतं आपण? इंदोरला इथे घेतलं होतं. ठीक आहे, इंदोरला इथे घेतलं 1 2, ईला इथे घेतलं होतं. ठीक आहे, मग समजा जर इंदोर इथे घेतलं, इंदोरला जागा उरली 1 इथं, इंदोर इथे आला. आता इंदोर आणि ई मध्ये 1 2 ई इथे येणार. ठीक, आता ई जर इथं आलं तर ईच्या इमिजिएट वर दिल्ली आहे, ईच्या इमिजिएट वर दिल्ली आहे, हे मान्य. मग आता बघा, दिल्लीच्या वर किती आहेत? 1 2 3 4. आता दिल्लीच्या वर 4 जण आहेत, मग जीच्या खाली किती पाहिजे? 3 जण पाहिजे. जीच्या खाली किती पाहिजे? 3 जण पाहिजे. या कंडिशन नुसार जीच्या खाली 3 जण पाहिजे, कारण जो काही दिल्ली आहे त्याच्या वर किती आहे? 4 जण आहेत म्हणून. ओके, मग ही कंडिशन झाली, ही कंडिशन झाली. ओके, परत ते आता एफ, हा समजा इथं, मग एफ ला परत इथं एफ येणार, कारण एफ हा इथे येणार नाही. एफ जर इथं आला तर 1 2 इथं ऑलरेडी जी आहे, बी येणार का? तिथे नाही. आता एफ आणि बी मध्ये बघा, इथं 1 इथं 2, बी इथे येणार, चेन्नई इथे येणार, चेन्नई इथे येणार, चेन्नई इथं आली, संपला विषय. आता बघा, परत ही कंडिशन झाली तुमची, ही पण कंडिशन झाली, ही पण कंडिशन झाली, ही पण कंडिशन झाली. हा, आता ए उरलेला आहे, ओके.
सगळ्यात महत्वाचा ए उरलेला आहे. आता ए जो आहे हा वाराणसीच्या इमिजिएट वर आहे. मग एला जागा कुठं इथं आहे. समजा ए जर इथं घेतला, इथं जर वाराणसी आली जीला तर नाही येणार, कारण वाराणसी बी आणि जीला येत नाही म्हटले. मग वाराणसीला जागा कुठली उरली? वाराणसीला जागा कुठली उरली? इथली उरली. इथली उरली. कारण इथे ए येणार. मग आणि परत तेच कंडिशन, वाराणसीला बी आवडत नाही, बी आणि जीला आवडत नाही, म्हणून तिथे येणार का वाराणसी? नाही. सिंपल. म्हणून ही कंडिशन पण रॉंग. म्हणजेच इंदोर जे आहे हे आपल्याला खूप सतवणार आहे. तुम्हाला एक एक कंडिशन का नाही येत हे दाखवलं. ठीक, समजलं तुम्हाला का नाही येत तिथं? आता उरलंय आपल्याला इंदोर जे आहे जुलै आणि ऑगस्ट, एकच कंडिशन उरली. ओके. समजा इंदोर इथं घेतलं, आता दोनच कंडिशन उरल्यात. इंदोर इथं घेतलं तर मग 1, 2 ई इथे येणार. ईच्या इमिजिएट वर दिल्ली इथे येणार. आय थिंक झालंय. इंदोर जुलैला झालंय. मग समजा इंदोर इथं घेतला 1 ऑगस्टला आहे, 1, 2 समजा ई जर इथं घेतलं, इथं दिल्ली येणार. एकच कंडिशन आहे. आता समजा दिल्ली इथं गेली. आता दिल्लीच्या वर एक जण आहे, मग जीच्या खाली किती पाहिजे? 0, कारण दिल्लीच्या वर एक जास्त आहे जीच्या खाली पेक्षा. जीच्या खाली कोणच नाही, मग दिल्ली जी आहे त्याच्यावर एक असणार ऑब्विसली. ठीक, परत तीच कंडिशन. एफच्या वर 2 सोडून बी आहे. मग समजा एफ इथं घेतलं तर 1, 2 सोडून बी इथे येणार, म्हणून एफला जागा उरली एकच, बी येणार इथं. तर एफच्या 2 सोडून वर बी आहे, बीच्या इमिजिएट वर कोण आहे? चेन्नई आहे. चेन्नई चेन्नई एक्सप्रेस. आता परत एच्या ए जो आहे हा वाराणसीच्या इमिजिएट वर आहे म्हणले. मग ए जो आहे हा वाराणसीच्या इमिजिएट वर आहे. मग समजा ए इथे घेतला, वाराणसी इथे घेतलं, परत बी आणि जीला वाराणसी येत नाही, म्हणून तिथं ए येणार का नाही? मग याला उरली जागा एकच, एफला वाराणसी. सिंपल. ही पण कंडिशन झाली, ही पण कंडिशन झाली. आता ए आणि डी जे आहेत हे दिल्ली येत नाही म्हटले त्यांना, ऑब्विसली बी ला दिल्ली आलेला आहे. मग शेवटची कंडिशन की गोव्याच्या इमिजिएट खाली बँगलोर आहे. गोव्याच्या इमिजिएट खाली बँगलोर, एकच जागा इथं गोवा येणार, इथं बँगलोर येणार. ठीक, ही कंडिशन रॉंग. इथं जो काही उरलेला आहे ए बी सी डी, परत एक कंडिशन आहे. ए आणि डी दिल्ली आहे, ए आणि डी ला दिल्ली आवडत नाही. एक कंडिशन आपली उरली आहे का काही कोणती तरी? neither belong G and one more than E आणि हे these days. एक कंडिशन उरली आहे. उरलं काय? एक हे उरलंय आपलं काय? गावचं नाव काय? चेन्नई झालं, मुंबई उरली तर मुंबई येणार इथं, मुंबई. ठीक, ही कंडिशन झाली. जरा एक कंडिशन एक राहिलंय. एफ तिथं गेला, ए झाला, बी झाला, सी राहिला. सी डी सगळ्यात महत्वाचे डी. ए आणि डी हे दिल्ली आवडत नाही. ए आणि डी हे जे आहे हे दिल्ली आवडत नाही म्हणले. ए झालं, मग उरला काय? डी. डी राहिला आणि ए बी सी डी ई. अरे राजा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 जण आहेत इथे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. ए झाला, बी झाला, सी राहिलाय, सी आणि डी राहिलाय. ओके, सी आणि डी. मग याचा आन्सर काय असणार आहे? ए डी तर दिल्ली आवडत नाही, ए डी तर दिल्ली आवडत नाही. सी ची काही कंडिशन आहे का बघा. जर आपली एक कंडिशन राहिली नसतर त्या ए आणि सी आणि डी ला काही इधर ऑर येणार कंडिशन, काही त्याचा काही प्रॉब्लेम नाही, इधर ऑर येऊ शकतं. ओनली 2 पर्सन ई अँड द वन हू हॅज इंटरव्ह्यू इन अ मंथ ऑफ 31 days. अरे एक मिनिट. Only 2 persons have interview between E and the one who is from Indore who has interview in a month having less than 31 days. अशी कंडिशन आहे ती. 31 days पेक्षा लेस म्हणजे हे आहेत. आपलं हे सगळंच रॉंग झालं. आपण घेतेवेळी काय घेतलं होतं? इंदोरला जे काही इंदोर आहे ह्याला आपण काय घेतलं होतं की इंदोर जे आहे त्याला आपण घेतलं होतं की बाबा 31 डेजला घेतलं होतं. ओके, सॉरी, मी वाचते वेळी रॉंग वाचलं. तर असं तुमच्यासोबत पण एक्झाम मध्ये होऊ शकतं. आपण इकडे घेऊ कंडिशन, ठीक आहे, इथे घेऊ, इथं पण होऊ शकतं, काही प्रॉब्लेम नाही. मग समजा मार्च, घाबरायचं नाही, एक्झाम मध्ये पण होऊ शकतं, तुमचा टाइम जाऊ शकतो. तुमचा गेला म्हणजे बाकीच्यांचं सगळ्यांना कोणतरी कुठंतरी स्टक झालेलं असतं. ठीक, तर बघा मार्च, एप्रिल, मे, जून, अरे एवढ्या लांब कुठं? जून,
जुलै, ऑगस्ट अँड सप्टेंबर. ठीक आहे. ओके. माझ्याकडून ते वाचते वेळी चुकीनं झालं. बघा, एक कंडिशन जर वाचली चुकीची तुम्ही, तर किती तुमचं कंडिशन वाढू शकतं, तुमचं पझल सॉल्व्ह होणार नाही. ठीक आहे. आज अनुभव आला असेल तुम्हाला, तुमचं पण चूक शकतं, माझं पण चूक शकतं, असं मी काही देव नाही, माझं बरोबर सगळे याला. ठीक आहे. याचा अर्थ असा होतो की मी घरून पझल सॉल्व्ह करून येत नाही. सिंपल. प्रत्येक निगेटिव्ह मध्ये निगेटिव्ह शोधत बसायचं नाही, त्याच्यामधून पॉझिटिव्ह काहीतरी भेटतं. आज पॉझिटिव्ह काय भेटलं की मी घरून प्रत्येक सोल्युशन करून येत नाही. समजलं? तर बघा, मार्च 31, एप्रिल, मे, जून, नाही जून 30, जुलै, ऑगस्ट अँड सप्टेंबर. ठीक. तर बघा, ही ओनली 2 पर्सन्स, ई अँड द वन हु इज फ्रॉम इंदोर. आता ई अँड इंदोर मध्ये दोघं जण आहेत. ई अँड इंदोर मध्ये दोघं जण आहेत. इंदोर इज इक्वल टू 30 डेज असं आपण घेऊ. लेस दॅन 31 डेज असं त्यांचं म्हणणं आहे, म्हणजे 30 डेज तेवढंच ऑप्शन आहे, फेब्रुवारी मध्ये नाही. पुढं काय, द दिल्ली इमिजिएट बिफोर ई. आता दिल्ली जो आहे हा ईच्या इमिजिएट बिफोर आहे. ईच्या इमिजिएट बिफोर आहे. ओके. द नंबर ऑफ पर्सन्स बिफोर दिल्ली. आता दिल्लीच्या बिफोर जेवढे आहेत, इज 1 मोर दॅन आफ्टर जी, म्हणजे एक जास्त आहे जीच्या आफ्टर. ठीक. ही कंडिशन आहे. नेक्स्ट आहे, बी हॅज इंटरव्ह्यू 3 months बिफोर एफ. जी हॅज इंटरव्ह्यू 3 months बिफोर म्हणल्यानंतर त्या दोघात किती पाहिजे? दोघं जण पाहिजे. ओके. अँड इमिजिएटली आफ्टर द वन हु हॅज चेन्नई. आता जी जो असणार आहे, मग चेन्नईच्या इमिजिएट असणार आहे. जी नाही रे, बी असणार इथं. परत तेच होते, लक्षच नाही. इथं बी आहे. बी हॅज इंटरव्ह्यू 3 months बिफोर एफ. ओके. निदर बी नॉर जी इज फ्रॉम वाराणसी. निदर बी अँड जी इज नॉट इक्वल टू वाराणसी असं त्यांचं म्हणणं आहे. ओके. हा, ए हॅज इंटरव्ह्यू इमिजिएटली बिफोर द वन हु इज फ्रॉम वाराणसी. ए जो आहे हा इमिजिएटली बिफोर वाराणसी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक. निदर ए नॉर डी इज फ्रॉम दिल्ली. मग इथं आपण हे करू दिल्लीला, निदर ए नॉर डी. ओके. द वन हु इज फ्रॉम बँगलोर हॅज इंटरव्ह्यू इमिजिएटली आफ्टर गोवा, म्हणजेच गोव्याच्या इमिजिएटली आफ्टर बँगलोर. समजलं? परत आता सुरू करायचं तर करायचं कुठून? तर बघा, आता इंदोरचं आपण घेतलं होतं, मग समजा इंदोर पासूनच सुरू करू. समजा इंदोर इथं घेतलं, 1, 2 सोडून ई जर इथं घेतलं, म्हणजे आपण इंदोर जो आहे आता 30 month, म्हणजे जो काही 30 month मध्ये आहे त्याला घेतोय. मग समजा ईच्या इमिजिएट वर दिल्ली आहे, ईच्या इमिजिएट वर दिल्ली आहे असं त्यांचं म्हणणं. ही कंडिशन झाली. नेक्स्ट आहे, दिल्लीच्या वर जेवढे आहेत हे एक जास्त आहे म्हणले जीच्या खालीपेक्षा. आता दिल्लीच्या वर किती, 2 जण आहेत, मग जीच्या खाली किती पाहिजे? 1 जण पाहिजे. ही कंडिशन अशी आहे. परत एफ आणि बी ची कंडिशन आहे. एफ इथे येणार का? नाही, कारण एफ आणि बी मध्ये 2 जण आहेत. मग इथे ई आहे ऑलरेडी, मग तिथे एफ येणार नाही. मग समजा एफ इथे घेतला 1, 2, इथं बी येणार, बीच्या वर चेन्नई येणार. ठीक. ही कंडिशन झाली. ओके. परत ही पण कंडिशन झाली. आता उरली एच्या, जो काही वाराणसी आहे हा एच्या इमिजिएट, म्हणजे जो काही ए आहे हा वाराणसीच्या इमिजिएट वर आहे. मग एला बघा कुठली जागा इथे, आणि वाराणसी जी आणि बी ला येत नाही, म्हणजे जी आणि बी ला येत नाही वाराणसी. ही कंडिशन. मग एला जागा उरली एकच, आणि ई ला येणार वाराणसी. ई ला जर वाराणसी आलं, ही पण कंडिशन झाली. मग उरलं काय? गोव्याच्या इमिजिएट खाली बँगलोर आहे. गोवा, बँगलोर. बेंगलुरू. याने डीला दिल्ली नाही, याने डीला. हा, ही कंडिशन रॉंग. एला इथं दिल्ली येऊ लागले, एला बघा इथं दिल्ली, आणि इथल्या कंडिशन नुसार ए आणि डी ला दिल्ली आवडत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मग परत तीच कंडिशन. मग समजा इथं जर इंदोरला घेतलं, ती कंडिशन झाली. मग इंदोरला आता 2 जागा उरली, एक तर इंदोर एप्रिलला येऊ शकतो, और जूनला येऊ शकतो. सिंपल. ठीक आहे. मग पुढे बघा, 1, 2 त्याच्यामध्ये ई आहे, ईच्या इमिजिएट वर दिल्ली आहे. आता दिल्लीच्या वर 1, 2, 3 जण आहेत. मग जीच्या खाली 2 जण पाहिजे. मग जीच्या खाली 2 जण येऊ शकतात का? नाही, कारण ई आहे ऑलरेडी. ठीक आहे. म्हणून ही कंडिशन झाली.
आता उरलं इंदोरला कुठली जागा, एकच जागा. आफ्टर लॉंग टाइम. तर म्हणसाल जर असं स्टक झाला आणि एवढा जर वेळ लागत असेल एक्झाम मध्ये, तर त्या पदाच्या मागे लागायचं का, सोडून द्यायचं, सोडून. कारण तुम्ही कितीही जरी त्याच्यावर प्रयत्न केला तरी ती येणारच नाही. कारण तुम्हाला जी चूक दिसलेली ते दिसतच नाही. तुम्ही त्याच्यावर परत 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 त्याच्यावर फोकस करत राहता. ठीक आहे, म्हणजे चूक काय आहे त्या टायमाला दिसणार नाही. परत तुम्हाला बाहेर आलो, अरे यार तिथं तसं करायला पाहिजे होतं, हे आठवणार तुम्हाला. ठीक आहे, म्हणून सोडून द्यायचं, काही घाबरायचं नाही. आणि नंतर शेवटी जर टाइम उरला ना तर त्याला घ्यायचं मग शांत माइंडनं. ठीक. तर बघा, इंदोरला जागा कुठली उरलती, एकच उरलती होती. एप्रिलची झाली, जूनची राहिली. इंदोर. इथ्यात पण 2 कंडिशन आहे, साला काय 2 नाही येणार. इथे 1 2 वर जरी घेतलं तर त्याच्यावर दिल्ली येणार नाही, म्हणून इथं येणार, इथं दिल्ली येणार. ठीक आहे, दिल्ली इथे येणार. आता बघा, 1 2 3 4 5 जण वर आहेत, मग जीच्या खाली किती पाहिजे, 4 जण पाहिजे, मग जी इथे येणार. 1 2 3 4 सिंपल. आता एफ आणि बी मध्ये 2 जण आहेत, मग एफ आणि बी मध्ये 2 जणांना एकच जागा, एफ इथं 1 2, बी इथे येणार. बीच्या वर चेन्नई, इथं चेन्नई होणार, चेन्नई. ही कंडिशन झाली, ही कंडिशन झाली. ईच्या इमिजिएट वर दिल्ली झाली, दिल्लीची जी झाली. नेक्स्ट आहे वाराणसीच्या इमिजिएट वर ए आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. वाराणसीच्या इमिजिएट वर ए म्हणल्यानंतर हा, तर वाराणसीच्या इमिजिएट वर ए म्हणल्यानंतर इथं वाराणसी येणार, इथं ए येणार. कारण इथं जर ए घेतला तर ए ला दिल्ली येणार, आणि त्यांच्या म्हणण्यानुसार ए आणि डी ला दिल्ली येत नाही. मग इथं डी येत नाही, समजा डी पण येत नाही, मग डी ला कुठली जागा उरली, एकच इथं. आणि उरला काय, सी. आणि नेक्स्ट कंडिशन काय, गोव्याच्या इमिजिएट खाली बँगलोर आहे, ती कंडिशन इथे येणार. इथं गोवा येणार आणि इथं बँगलोर येणार. ठीक, बँगलोर. आय होप तुम्हाला समजलं असेल. हे आहे फायनल सोल्युशन, हे रॉंग आहे. हे दिस इज द फायनल सोल्युशन. की हे तुम्हाला दिसत असेल बघा, तुम्हाला दिसतंय का, हे बॅक साईडला डी आहे, बी आहे, जी आहे, ए आहे, एफ सी ई. आणि शेवटी चेन्नई, गोवा, बँगलोर, इंडिया, वाराणसी, दिल्ली, आणि जो काही उरलेला आहे मुंबई, तो तिथे येणार. इथे येणार मुंबई. ठीक आहे, हे तुम्हाला आय होप सॉरी दिसत नसल. ठीक. मग बघा क्वेश्चन काय, की जी इज फ्रॉम विच ऑफ द फॉलोइंग सिटी. जी कुठं आहे म्हणले, जी हे इथे येणार, बँगलोर. मग आहे का ऑप्शन, आहे. ऑप्शन नंबर 3 इज राईट आन्सर. समजलं तुम्हाला. नेक्स्ट बघा, हु अमंग द फॉलोइंग पर्सन इन सप्टेंबर. आता सप्टेंबर मध्ये कोण आहे बघा, इथं आहे सप्टेंबर. सप्टेंबर मध्ये ई और ज्यानं कोणी मुंबईला जाईल तो आहे सप्टेंबर मध्ये. मग ई आणि मुंबई आहे का, आहे. ऑप्शन नंबर 5 इज राईट आन्सर. समजलं तुम्हाला. नेक्स्ट कंडिशन, नेक्स्ट क्वेश्चन आहे याच्यावर, की जर डी रिलेटेड टू एफ, डी रिलेटेड टू गोवा आहे, एफ रिलेटेड टू दिल्ली आहे, इन अ सर्टन वे, हु अमंग द फॉलोइंग पर्सन रिलेटेड टू वाराणसी. या क्वेश्चनला तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं रिलेशनशिपचा, हे ना ह्याच्यासोबत रिलेट आहे. की जर समजा डी जर गोव्यासोबत रिलेट करतोय, म्हणजे आता ही समजा इथं ए, हा ए आहे, हा बी आहे, हा ए आहे, हा बी आहे. ओके, इन अ सर्टन वे, हु अमंग द फॉलोइंग, हु म्हणजे ए, हु अमंग द फॉलोइंग पर्सन इज रिलेटेड टू वाराणसी. रिलेटेड टू वाराणसी म्हणल्यानंतर हा बी झाला. आपल्याला आन्सर काय पाहिजे, ए. तुम्हाला सांगितलंय की, म्हणजे इथं बघा ना, आता बघा तुम्हाला कसं तिथे ए बी का घेतलो मी, की आता डी रिलेटेड टू गोवा आहे, एफ रिलेटेड टू डी आहे, एफ रिलेटेड टू दिल्ली. तसंच हु अमंग द फॉलोइंग रिलेटेड टू वाराणसी, म्हणजे जो काही पहिला काढायचा आपल्याला, म्हणजे पहिला म्हणजे जिथं डी असेल, एफ असेल, तिथंच तसंच ए जो कोणी असेल ते काढायचे आपल्याला. मग समजा आता डी आणि गोव्याचं, एफ आणि दिल्लीचं रिलेशन काढायचं. डी आणि गोवामध्ये काय रिलेशन आहे, गोवा डी जो आहे हा गोव्याच्या इमिजिएट वर आहे, इथं एफ इथं आहे आणि दिल्ली इथं आहे, दिल्लीच्या इमिजिएट वर. तसंच वाराणसीच्या इमिजिएट वर कोण असणार, वाराणसीच्या इमिजिएट वर असणार ए असणार. म्हणून आपला आन्सर काय असणार, ए तर नाही, मग ए ला मंथ किंवा काहीतरी असणार विषय. जून आहे आणि इंडिया, मे जून इंडिया. हा, एक ऑप्शन इथं आहे, इमिजिएट आफ्टर जी आहे का, इमिजिएट आफ्टर जी आहे, ए हा इमिजिएट आफ्टर जी आहे, म्हणून याचा आन्सर काय असणार, ऑप्शन नंबर 2 इज राईट आन्सर. समजलं तुम्हाला. हे जे आहे हे पझल तुमच्या होमवर्क साठी आहे. आपण हे जे आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहे, जे की आपला 23rd व्हिडिओ असणार आहे, त्याच्यामध्ये घेणार आहे. ठीक आहे. जर हे क्वेश्चन तुम्हाला समजलं, हे क्वेश्चन समजला, हे जर नाही समजला तर कमेंट बॉक्समध्ये कळवा, मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. हे होमवर्क साठी उद्याच्या लेक्चर मध्ये घेणार आहे. ठीक आहे. इथं पण याच्यावरती क्वेश्चन आहेत, हे क्वेश्चन तुम्ही बघून घ्या. हे क्वेश्चन आहे आणि हे पझल आहे. ठीक.
जर इथपर्यंत आला असाल आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक नाही, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.